नमस्कार महाराष्ट्र, तुम्ही पाहताय ब्रेकिंग न्यूज भारत टीव्ही हे महाराष्ट्रातील अधिकृत चॅनल। श्रोत्यांनो, आजचा व्हिडिओ आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आणि विशेषतः जे शेतकरी शेती व्यवसायाबरोबर पशुपालन करतात अशा शेतकऱ्यांसाठी। तर श्रोत्यांनो, आज आपण माहिती घेणार आहोत गाय गोठा अनुदान योजना 2025 किंवा यालाच इंग्रजी भाषेत काउशेड सबसिडी स्कीम असे देखील संबोधले जाते। श्रोत्यांनो, योजनेच्या माहितीकडे वळण्यापूर्वी मी तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो की जर ही माहिती तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। त्याचबरोबर या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका। त्याचबरोबर आम्ही जी माहिती तुमच्यापर्यंत शेअर करत आहोत ती माहिती तुमच्या मित्रपरिवाराबरोबर, आप्तस्वकीयांबरोबर तसेच तुमच्या मित्रपरिजनांबरोबर शेअर करायला देखील विसरू नका। तर चला आता आपण माहिती घेऊयात गायगोठा अनुदान योजना 2025 किंवा काउशेड स्कीम या विषयावर। श्रोत्यांनो, या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत योजनेची पात्रता, योजनेचा अर्ज कसा करावा, किती अनुदान शासनामार्फत तुम्हाला प्राप्त होणार आहे, यासाठी कोणते शेतकरी पात्र आहेत, या सर्व बाबींची चर्चा किंवा या सर्व गोष्टींची चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। त्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एक विनंती करू इच्छितो की संपूर्ण व्हिडिओ पाहणे अपेक्षित आहे। जर तुम्ही व्हिडिओ मध्येच स्किप केला तर तुम्हाला महत्त्वाची माहिती भेटणार नाही किंवा तुम्ही त्यापासून वंचित राहाल। तर श्रोत्यांनो, आता पाहूयात सर्वात आधी या योजनेचा उद्देश काय आहे। श्रोत्यांनो, ग्रामीण भागातील लघु तथा मध्यम वर्गीय शेतकऱ्यांना त्यांच्या जनावरांसाठी आणि त्यांच्या गाई म्हशींसाठी स्वच्छ, सुरक्षित आणि आधुनिक गोठे बांधकामासाठी आर्थिक मदत करणे, ज्यामुळे त्यांच्या जनावरांचे आरोग्य सुधारेल, जनावरांच्या दूध उत्पादनात वाढ होईल, सेंद्रिय शेतीसाठी खत उपलब्ध होईल ज्यामध्ये शेण आणि गोमूत्राचा समावेश असतो। त्याचबरोबर ग्रामीण भागात निरनिराळ्या नवनवीन रोजगारांची निर्मिती देखील होईल। तर अशा प्रकारे एकंदरीत या योजनेचा उद्देश आपल्याला स्पष्ट करता येतो। आता पाहूयात या योजनेअंतर्गत शेतकऱ्याला किती अनुदान प्राप्त होते। राज्य शासनाने घालून दिलेल्या नियमांनुसार या योजनेत 2 ते 6 इतकी जनावरे जर शेतकऱ्याकडे असेल तर त्याला 77,188 रुपये, तर 6 पेक्षा अधिक जनावरे असल्यास ही रक्कम 1,45,000 इतकी प्राप्त होते। काही ठिकाणी ह्या रकमेमध्ये वाढ होऊन ती 2,30,000 पर्यंत देखील जाऊ शकते, ज्यामध्ये शरद पवार ग्राम समृद्धी योजनेचा देखील समावेश होतो। आता पाहूयात या योजनेसाठी कोणकोणते शेतकरी पात्र आहेत। तर या योजनेसाठी जसे की आपण सुरुवातीला पाहिले आहे, लघु आणि मध्यम वर्गातील शेतकऱ्यांचा समावेश होतो। त्याचबरोबर अशाही शेतकऱ्यांचा समावेश होतो ज्यांच्याकडे स्वतःची जमीन आहे किंवा जे भाडेतत्वावर शेती करतात। त्याचबरोबर जे गाई आणि म्हशींचे पालन करतात अशा देखील शेतकऱ्यांचा या योजनेमध्ये समावेश केला गेला आहे। आता पाहूयात या योजनेची महत्त्वाची कागदपत्रे किंवा या योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत। श्रोत्यांनो, तुमच्या स्क्रीनवर दाखविल्याप्रमाणे आधार कार्ड, जमिनीचा 7/12 उतारा, जमीन धारकत्वाचा उतारा किंवा पुरावा, तुमच्या बँक खात्याचे विवरणपत्र म्हणजेच बँक स्टेटमेंट, त्याचबरोबर बँकेचे पासबुक, तुमच्या ग्रामपंचायतीचे शिफारसपत्र, त्याचबरोबर गोठा बांधकामाचे अंदाजपत्र आणि जनावरांच्या आरोग्य प्रमाणपत्राचा देखील या कागदपत्रांमध्ये समावेश असावा। तर अशा प्रकारे जर ही आवश्यक कागदपत्रे तुमच्याकडे असतील आणि तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ 100% मिळणार आहे। आता पाहूयात या योजनेसाठी अर्ज कसा करावा किंवा योजनेची अर्ज प्रक्रिया काय असणार आहे।
श्रोत्यांनो, या योजनेसाठी तुम्हाला अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करावा लागणार आहे, कारण या योजनेची ऑनलाईन पद्धत सध्या तरी महाराष्ट्र शासनाकडे उपलब्ध नाही किंवा त्याची ऑनलाईन वेबसाईट किंवा वेब पोर्टल महाराष्ट्र शासनाने अजून जारी केलेले नाही. ऑफलाईन पद्धतीने अर्ज करताना या गोष्टीची काळजी घ्या की तुमच्या ग्रामपंचायत कार्यालयाकडून तुमच्या पंचायत समिती कार्यालयाला अर्ज सादर करावा किंवा तुमच्या तालुका स्तरावरील कृषी सहाय्यता अधिकारी किंवा जिल्हा स्तरावरील पशुसंवर्धन विभागाच्या कार्यालयाच्या सहाय्याने देखील तुम्हाला या योजनेसाठी अर्ज सादर करता येणार आहे. आता पाहूयात योजना राबवण्याची प्रक्रिया. तुम्ही अर्ज दाखल केल्यानंतर त्या विभागाचे संबंधित अधिकारी तुमच्या जमिनीची पाहणी करण्यासाठी तुमच्या क्षेत्रात येतील. त्यानंतर अर्जदार पात्र असल्याचे आणि सर्व कागदपत्रे पूर्ण असल्याचे निश्चित झाल्यानंतर तुम्हाला योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारकडून मंजुरी किंवा संबंधित अधिकाऱ्यांकडून मंजुरी दिली जाईल. त्यानंतर अनुदानाची रक्कम तुमच्या खात्यात DBT प्रणालीमार्फत टप्प्याटप्प्याने जमा करण्याची प्रक्रिया योजनेअंतर्गत राबवली जाते. म्हणजेच योजनेची रक्कम तुम्हाला एक रकमी न मिळता टप्प्याटप्प्याने तुमच्या खात्यात जमा होणार आहे. आता पाहूयात या योजनेमार्फत शेतकऱ्याला कोणकोणते फायदे होतात. गोठा बांधकामासाठी सरकारकडून आर्थिक निधी मिळाल्यामुळे शेतकऱ्याच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होऊन त्याचा आर्थिक खर्च कमी होतो. चांगला आणि स्वच्छ गोठा मिळाल्यामुळे गायींचे, म्हशींचे अर्थातच जनावरांचे आरोग्य सुधारून उत्पन्नात वाढ होते. शेण, गोमूत्र यांसारखे सेंद्रिय शेतीसाठी पूरक घटक म्हणजेच खत शेतकऱ्याला मुबलक प्रमाणात प्राप्त होते. त्यातून शेतीच्या उत्पादनात देखील वाढ होते. त्याचबरोबर ग्रामीण भागातील रोजगाराच्या संधी वाढण्यास मदत होते. तर शेतकऱ्यांनो, अशा प्रकारे या योजनेचे अनेक फायदे आपल्याला सांगता येतील. आता पाहूयात या योजनेच्या अंतिम तारखेविषयी. श्रोत्यांनो, महाराष्ट्र शासनाद्वारे किंवा पशुसंवर्धन विभागाद्वारे राबवली जाणारी ही सतत स्वयंचलित असणारी योजना आहे. ज्या योजनेमार्फत शेतकरी कधीही अर्ज करू शकतात आणि त्याचा लाभ घेऊ शकतात. या योजनेची शेवटची अशी कोणतीही अधिकृत तारीख शासनाने जारी न केल्याने ही योजना संचलित असल्याचे आपल्याला लक्षात येते. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करू इच्छितो, आवाहन करू इच्छितो. श्रोत्यांनो, हा होता आपला आजचा व्हिडिओ, ज्यामध्ये आपण गाई गोठा योजना याविषयीची संपूर्ण विस्तृत माहिती घेतली. जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. त्याचबरोबर ही महत्त्वाची माहिती तुमच्या मित्रपरिवाराबरोबर, परिजनांबरोबर, आप्तस्वकीयांबरोबर देखील शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर अशाच प्रकारच्या नवनवीन योजना व नवनवीन माहितीच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. श्रोत्यांनो, आता इथेच थांबण्याची वेळ झालेली आहे, परंतु आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटणारच आहोत. तर भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये नवीन योजनेच्या नवीन विषयाच्या माहितीसह. तेव्हापर्यंत आम्हाला रजा द्या. धन्यवाद. नमस्कार.